ज्यांनी मालवणी भाषेला साता समुद्रापार ओळख मिळवून दिली, ज्यांनी आपल्या अस्सल मालवणी विनोदानं प्रेक्षकांना वेड लावलं आणि ज्यांच्यामुळे मालवणी भाषा दिवस साजरा होऊ लागला, ते रंगभूमीचे जादूगार कोण होते? जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय गड्या, सांगतस काय? मालवणी भाषेचा हा एकच डायलॉग अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावण्यासाठी पुरेसा होता. ज्यांच्या एका आवाजावर अख्खं थिएटर हास्यानं डोलू लागायचं, असं मालवणी विनोदी व्यक्तिमत्व म्हणजे मच्छिंद्र कांबळी. आजही या मराठी रंगभूमीच्या वस्त्रहरण सम्राटाला लोक प्रेमानं बाबड्या म्हणून ओळखतात. अभिनेता आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडताना त्यांनी भद्रकाली प्रॉडक्शन्सची स्थापना केली आणि पारंपरिक मालवणी विनोदी नाटकांचा सुवर्णकाळ सुरू केला. या क्रांतिकारी पावलानंतर त्यांनी इतिहास घडवणारं नाटक केलं, ते म्हणजे वस्त्रहरण. महाभारतातील गंभीर प्रसंगावर नाटक बसवताना गावकऱ्यांची होणारी तारांबळ त्यांनी अशा प्रकारे मांडली की या नाटकातील नाटकानं मराठी रंगभूमीवर नवा इतिहास रचला. आजही हे नाटक मराठी रंगभूमीवरील 5200 पेक्षा जास्त प्रयोगांचा टप्पा पार करणारं विक्रमी नाटक म्हणून ओळखलं जातं. पुढे मच्छिंद्र कांबळींमुळे वस्त्रहरण नाटकाला लंडनच्या ओव्हल हाऊसमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला. गिनीज बुकमध्ये तांत्रिक कारणांमुळे नोंद झाली नसली तरी भारतीय स्तरावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या अनेक ठिकाणी या नाटकाच्या विक्रमी प्रयोगांची दखल घेतली गेली. या अस्सल मालवणी नटसम्राटाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी संस्कृतीच्या अभिमानासाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब.